आज आपण इथे आहे ना, नारळी पौर्णिमा विशेष 2 प्रकारचे नारळी भात कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर पहिला आपण नारळी भात बनवणार आहोत. त्यामध्ये आपण गुळाचा वापर करणार आहोत. अतिशय सुंदर बनतो आणि दुसरा जो नारळी भात बनवणार आहोत ना, त्यामध्ये साखरेचा वापर करून आपण नारळी भात बनवणार आहोत. दोन्हीही प्रकार अतिशय सोपे आहेत आणि ना चवीला खूप सुंदर लागतात. नारळी भात हा एक पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये नारळी पौर्णिमेला विशेषतः कोकणात नारळी भात बनवला जातो. आणि आता हल्ली आहे ना, हा नारळी भात सगळीकडेच आवडीने खाल्ला जातो. खूप सुंदर रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. कारण अगदी झटपट कमीत कमी वेळामध्ये ना 2 हे चविष्ट नारळी भात कसे बनवायचे, ते आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे वेळ न घालवता आपणही रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे बनवणार आहोत 2 प्रकारचे नारळी भात. तर सुरुवातीला आपण गुळाचा वापर करून नारळी भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी ना इथे मी 1 वाटी तांदळाचा भात शिजवून घेतलेला आहे. यामध्ये मीठ घालून हा भात शिजवून घ्यायचा. 2-3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून आहे ना, ह्याचा 1 शिट्टी करून घ्यायचं कुकरला. मस्त असं सुटसुटीत मोकळा भात होतो. 1 वाटी शिजलेला भात आहे. त्यासाठी 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू आणि मनुके. बस एवढे. त्याचबरोबर इथे लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे. सोबतच वेलची पावडर आणि जायफळ पावडर घेतलेली आहे. तर जेव्हा आपण गुळाचा एखादा पदार्थ बनवतो ना, त्यावेळेस जायफळ पावडर आवर्जून वापरावी. त्याने ना चव अजून वाढते. त्याचबरोबर 2.5 चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर आता आहे ना, नारळी भात बनवण्यासाठी इथे कढईमध्ये ना मी 2 चमचे साजूक तूप ॲड करणार आहे. मंद गॅसवरती कढई आपल्याला चांगली गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आहे ना 2 चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे. तूप चांगलं तापल्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहेत हे काजू आणि मनुके. काजू आणि मनुके आपल्याला तळून घ्यायचे आहेत. काजू आणि मनुके जेव्हा आपण असे तळून एखाद्या पदार्थामध्ये घालतो ना, त्याची चव आहे ना खूप छान लागते. हे तळलेले काजू जेव्हा दाताखाली येतात ना, त्यावेळेस मस्त मजा येते खाण्याची. आता हे बघा, इथे ना हे काजू आणि मनुके छान तळलेले आहेत. मनुके मी बाजूला काढून घेतलेले आहेत, कारण मनुके पटकन फुलतात. त्यामुळे मनुके मी आधी तळल्यानंतर बाजूला काढून घेतलेले आहे. आणि हे जे काजू आहेत ना, हे पण छान लालसर तळलेले आहेत. आता हे थोडेसे आपण बाजूला करून घेऊया आणि त्यामध्ये ना लवंग आणि दालचिनी ॲड करूया. आता या लवंग आणि दालचिनीचा आहे ना तुपात फ्लेवर उतरला गेला पाहिजे. त्याच्यामुळे एखाद मिनिटभर छान परतून घेणार आहोत. त्यानंतर आहे ना हा शिजवून घेतलेला जो भात आहे ना, तो मी ॲड करणार आहे आणि सोबतच इथं हे बघा 1 वाटी गूळ मी ॲड केलेला आहे. तर गूळ मी इथं 1 वाटी वापरलेला आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. पण जर तुम्हाला भात थोडासा गोड आवडत असेल, तर तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त टाकलं तरी काही हरकत नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण घ्या. आता आहे ना, त्यातच हे तळलेले मनुकेही मी ॲड केलेले आहेत आणि आता हा गूळ आणि तांदूळ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर जसं-जसा गूळ विरघळत जातो, गुळाचं पाणी होईल. हे पाणी आपल्याला संपूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. त्यामुळे या स्टेजला तुम्ही झाकून ठेवलं तरी चालतं किंवा नाही झाकून ठेवलं, काही हरकत नाही. तांदूळ आपण शिजवूनच घेतलेला आहे. एक 5-1 मिनिटाने हे बघा, गुळाचं पाणी झालं होतं आणि ते संपूर्णपणे आटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. कुठेही इथे पाणी राहिलेलं नाही. येस, तर हे असं रेडी झालेलं आहे. आता यात आहे ना, मी हा 1 वाटी नारळाचा चव घालणार आहे. ओल्या नारळाचा चव आपल्याला इथे वापरायचा आहे आणि हा आहे ना, एक 2-3 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचा आहे. येस, याचं आहे ना, मॉइश्चर हलकंसं कमी झालं पाहिजे आणि हे बघा 2-3 मिनिटांनी तुम्ही बघू शकता, छान ह्याचं मॉइश्चर सगळं कमी झालेलं आहे आणि हा जो ओल्या नारळाचा चव होता ना, हा भातामध्ये छान मिक्स झालेला आहे. आता सगळ्यात शेवटी ना, मी इथं वेलची पावडर घालणार आहे. त्याचबरोबर जायफळ पावडरही घालणार आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही गुळाचा एखादा पदार्थ बनवता ना, त्यात आवर्जून जायफळ घाला, म्हणजे आहे ना गुळाच्या पदार्थाची चव अजून वाढते. येस, तर आता हे बघा 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे आणि आता आपल्या इथं गुळाचा नारळी भात रेडी झालेला आहे. येस, पारंपरिक रेसिपी आहे, त्यामुळे नक्कीच ट्राय केला पाहिजे. आता हा गुळाचा नारळी भात रेडी झालेला आहे. आता आपण साखरेपासून नारळी भात कसा बनवायचा ते पाहूया.
त्याला केशरी भात असंही म्हटलं जातं. तर केशरी भात बनवण्यासाठी इथे मी पुन्हा एकदा 1 वाटी तांदळाचा हा भात शिजवून घेतलेला आहे. येस, तीच प्रोसिजर. त्याचबरोबर इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, पुन्हा एकदा काजू आणि मनुके घेतलेले आहेत, लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे. आता इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे, जायफळ पावडर आपल्याला घालायची नाही. जेव्हा साखरेचा पदार्थ बनवतो ना, तेव्हा त्यात आहे ना वेलची पावडरच घातलेली छान लागते. सोबतच इथं 2 चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि केशरी रंग कारण केशरी भात बनवणार आहे. साखरेपासून जेव्हा आपण भात बनवतो ना, तेव्हा हलकासा केशरी रंग टाकला ना, तर तो भात खूप सुंदर दिसतो आणि चव आहे ना मस्त लागते. येस. तर आता मी काय करणार आहे, की इथं आहे ना पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि हे तूप आहे ना आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरती आता हे बघा तूप छान तापल्यानंतर मी यात काजू ॲड केलेले आहेत आणि हे काजू आहे ना आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. छान ते असे लालसर झाले पाहिजेत. हलकेसे खूप जास्त लाल नका बनवू आणि हे बघा काजू छान तळून झालेले आहेत. आता आहे ना इथे मी हे जे मनुके घेतले होते ना, ते मनुके सुद्धा ॲड केलेले आहेत आणि ते सुद्धा ना एखाद मिनिटभर मी असं तुपात आहे ना छान परतून घेणार आहे. आता आहे ना यामध्ये आपल्याला लवंग आणि दालचिनी ॲड करायची आहे आणि त्या लवंग आणि दालचिनीचा फ्लेवर आहे ना तुपात छान उतरला गेला पाहिजे. जेवढं ते छान तळलं जाईल ना, तेवढ्या भाताची चव आहे ना वाढणार आहे आणि भाताला एक सुगंध छान येतो. आता आहे ना, यात आहे ना, हा शिजलेला जो भात आहे ना, तो मी ॲड करणार आहे आणि शिजलेला भात ॲड केल्यानंतर आहे ना, मी हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे. बरं, आता भात शिजवताना ना, मी आधीच मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला मीठ घालायची गरज नाही. त्यानंतर आहे ना, इथं 1 वाटी साखर घातलेली आहे आणि ही साखर आहे ना, आपल्याला सगळी छान मिक्स करून घ्यायची आहे. तर साखर घातल्यानंतर ना, एक 2-3 मिनिटं आपण असं छान परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आहे ना, मी यामध्ये ॲड करणार आहे फूड कलर. तर फूड कलर हा टोटली ऑप्शनल आहे. फूड कलर जर नसेल ना तुमच्याकडे, तर तुम्ही काय करा, केशर असेल तर केशर याच्यात घाला, तेही चालतं. पण जर केशर नसेल, तर फूड कलर घाला. कारण आहे ना, केशरी भात हा असाच छान वाटतो. थोडासा त्याला हलकासा केशरी रंग आला पाहिजे. म्हणून इथे मी ना ऑरेंज फूड कलर वापरलेला आहे. केशरी रंग वापरलेला आहे थोडक्यात आणि ना हे बघा रंग मिक्स केल्यानंतर ना आता हे बघा, हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि येस, साखरेचं आहे ना हळू-हळू आहे ना पाणी होत सुटत आलेलं आहे. तर हे बघा, साखरेचं पाणी सुटल्यानंतर आपल्याला ते साखरेचं पाणी संपूर्णपणे आटवून घ्यायचंय. जसं आपण गुळाचा भात बनवला ना, अगदी सेम तीच पद्धत आहे. आता हे बघा, इथं साखरेचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. येस, छान मोकळा सुटसुटीत असा हा केशरी भात झालेला आहे. पण सगळ्यात शेवटी मी इथे ॲड करणार आहे ओल्या नारळाचा चव आणि ओल्या नारळाचा चव ॲड केल्यानंतर आहे ना, एक 2-3 मिनिटं पुन्हा एकदा आहे ना, आपण हा हा जो भात आहे ना, हा मंद गॅसवरती छान परतून घेणार आहोत. जसं आपण गुळाचा भात बनवला ना, सेम तशीच पद्धत वापरायची आहे. अ, ओल्या नारळात ॲड केल्यानंतर त्याचं मॉइश्चर हलकंसं कमी झालं पाहिजे. त्यानंतर आहे ना, इथं मी ॲड करणार आहे वेलची पावडर आणि वेलची पावडर सगळ्यात शेवटी आपल्याला ॲड करायची आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर आहे ना, त्या भाताला छान राहतो. येस, आता ना वेलची पावडर ॲड केल्यानंतर 2-3 मिनिटं छान परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे आणि इथे आपला हा अ, स साखरेचा नारळी भात म्हणजे केशरी भात रेडी झालेला आहे आणि आता दोन्ही हे भात आहे ना, मी सर्व्ह करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. अतिशय सोपी रेसिपी आहे. त्यामुळे ना, या नारळी पौर्णिमेला ह्या दोन्हीपैकी कोणता तरी एक प्रकार तुम्ही नक्कीच करून बघा. दोन्हीही प्रकार चवीला अप्रतिम लागतात. तुम्हाला जो प्रकार आवडतो तुम्ही त्या प्रकारे नारळी भात करून घ्या. अतिशय सोपी रेसिपी आहे, झटपट बनते आणि ज्यांना गोड खायला आवडतं त्यांनी तर नक्कीच ट्राय करा. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि पुन्हा एकदा आहे ना, अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.